हाय नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी मनीषा तुमच्या झाडी परिवारात खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत लग्नातील चमचमीत असा मसाले भात कसा करायचा तो. तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ. तर मी इथे हा बासमती तांदूळ घेतलाय दावतचा. मी दरवेळेला दावतचाच घेते तांदूळ. कुठलाही जर बिर्याणी करायची असेल किंवा पुलाव करायचा असेल तर मी दावतचा वापरते. तर मी इथे दावतचा तांदूळ घेतलाय बासमती. फ्लावर घेतलेत आणि मटर घेतलेत हिरवे, फरसबी, गाजर, कांदे, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर आणि आपण जे वाटण करणार आहोत त्याच्यामध्ये 2 चमचे ओलं खोबरं, लसूण, आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर. फोडणीसाठी लागणारं साहित्य चक्री फूल घेतलंय, दालचिनी घेतलीये, लवंग, मोठी वेलची, लहान वेलची, मिरी, काजू, कढीपत्ता, राई, जिरं मी तुम्हाला फोडणीला देताना दाखवेन. मसाल्यामध्ये हळद आणि हा स्पेशल लालबागला मी मसाले जाऊन आणते. तर हा स्पेशल गोडा मसाला आहे मसालेवाल्यांचा, तर हा मी याच्यात वापरणार आहे. तर चला आपण साहित्य तर बघून गेला. आपण कृतीला सुरुवात. सर्वप्रथम आपण फ्लावरचे तर तुकडे केलेत आणि वाटाणा सोलून घेतला, तर आपण पाण्यात टाकलेत. आता मी इथे फरसबी साफ करून घेते. फरसबीचे आपल्याला असे मोठे तुकडे करायचे आहेत. तुम्ही याच्यात वांग किंवा तोंडली याचाही वापर करू शकता. इथे आपण बटाटा सोलून घेतोय. बटाटे आपल्याला चौकोनी कापून घ्यायचे आहेत. मी एवढे मोठे तुकडे ठेवले बटाट्याचे. गाजर घेऊया कापून. गाजर मी सोलून घेतलंय. इथे आपण कांदे चिरून घेऊया स्लाइस मध्ये. झालंय. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया. आता टोमॅटो चिरून घेते. आपण टोमॅटो चिरून घेऊया. टोमॅटो पण मी उभ्यामध्ये चिरून घेते स्लाइस मध्ये. तांदूळ घेते. दोन कप तांदूळ घेतले बासमती. आता आपण हे तांदूळ 2दा ते 3दा चांगले धुवून घ्यायचे.
तर आपला हा तांदूळ 2दा ते 3दा धुवून झाला चांगला. आता आपण 15 मिनिटं तरी भिजत ठेवणार आहोत. आपला तांदूळ जेव्हा भिजतो ना चांगला तेव्हा हा लांब सडक होता. अजून हा बासमती एवढा लांबडा आहे, तो भिजला ना का आणखीन चांगला लांबडा आपला तांदूळ होतो. त्यासाठी आपण हा 15 मिनिटं तरी भिजून घ्यायचा. ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला आहे तो वाटून घेतो. त्याच्यासाठी मी 2 चमचे ओलं खोबरं घेतलंय, 7 ते 8 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं आलं घेतलंय. आल्याचं प्रमाण आपल्याला जरा कमी ठेवायचं ना. आता आल्याचं फ्लेवर हा स्ट्रॉंग असतो, पूर्ण भाताला आल्याचा फ्लेवर येऊ शकतो. थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे वाटून घेऊया. आता हे मी एवढं बारीक वाटून घेतलंय, जरा दडदडीत, जास्त पेस्ट आपल्याला नाही बनवायची. आता हे माझं वाटून झालंय. तर चल आता याची कृती कशी करायची ते आपण बघून घेऊया. मी कुकर ठेवते. आता यात मी 2 चमचे तूप घालते. आता आपलं तूप इथे चांगलं तापलं तर आपण राई टाकूया. राई चांगली तडतडून घेत. इथे आपली राई तडतडली चांगली. आता आपण गॅस जरा स्लो करू आणि याच्यात आपण कढई मसाले सगळे घालून घेऊ. यात आपण आता जिरं घालूया. 1 चमचा जिरं घेतलंय मी. हे चांगलं पहिला क्रश करून घ्यायचंय. क्रश केल्याने याची चव आणखी चांगली येते. जिरं चांगलं जरा क्रश करून घेऊया. क्रश करून झालंय. तर आपण याच्यात जिरं घालून घेऊया. तर जिरं होऊ शकता चांगलं तडतडलंय. गरम मसाले झाले भाजून. आता आपण याच्यात कढीपत्ता घालणार आहोत. हिंग घालतोय. याच्यात आपल्याला काजू घालायचे. काजू थोडे ब्राऊन झाले का आपल्याला याच्यात कांदा घालायचा आहे. बघू शकता आपले काजू थोडे ब्राऊन होत आले. या स्टेजवरती आपल्याला कांदा घालायचा आहे, ना आपले काजू करतील. तर आपण याच्यात कांदा ऍड करू. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपला इथे कांदा चांगला ब्राऊन जरा म्हणजे मऊ झालाय. आता या पॉइंटवरती आपण याच्यात स्टेजवरती आपण हे टाकणार, टॅमॅटो टाकणार आहोत. टॅमॅटो पण आपल्याला चांगले मऊ होईपर्यंत जरा शिजून घ्यायचे. आता आपला टॅमॅटो आणि कांदा दोन्ही मऊ झालेत, बघू शकताय बघा. आता असं त्याच्यात आपण ते जे वाटलं होतं खोबरं, मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर ते आता घालणार आहोत. मी इथे 2 मोठे चमचे वाटप घातलंय. आता हे आपण चांगलं परतून घ्यायचंय. वाटपाचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत आपण हे चांगलं परतून घेऊ. आता आपला कांदा, टॅमॅटो वगैरे सगळं चांगलं भाजून झालंय मसाला. आता आपण याच्यात हळद आणि गोडा मसाला ऍड करणार आहोत.
इथे मी अर्धा चमचा हळद घेते. गोडा मसाला घालते. इथे मी 2 चमचे गोडा मसाला घातलाय. थोडीशी कोथिंबीर. आता मसाला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जर सुका वाटत असेल तर जरासा पाण्याचा हापका मारू शकतो आपण. हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. याच्यात आता आपण या सगळ्या भाज्या ज्या घेतलेल्या आहे, फ्लावर, फरसबी, गाजर, वाटाणे सगळे घालणार आहोत. आता आपण चांगलं परतून घेऊ. आता याच्यात आपण 15 ते 20 मिनिटं भिजवलेला तांदूळ बासमती घालून घेऊया. आता आपल्याला अलगद हाताने परतून घ्यायचं सगळं. आता याच्यात आपण पाणी ऍड करतोय. मी कुकरला करते मग तांदळाच्या थोड्या वरती पाणी घेते. टोपात जर तुम्ही करत असाल तर एक तांदूळ जर आपले एक वाटी जर आपले तांदूळ असतील ना तर त्याला 1.5 वाटी पाणी घालायचंय. आता मी इथे जर तांदळाच्या थोड्यावर पाणी घेते. आता आपण मीठ घालूया याच्यात. आपला भात चांगला मिक्स करून झालाय. आता आपण याला झाकण लावू आणि एक शिटी चांगली करून घेऊ. आता इथे आपला कुकर लावून झालाय. गॅस मी फास्ट ठेवलाय आणि याच्यावर आपल्याला एक शिटी करून घ्यायची. मंडई आहे बघा, अशा प्रकारे आपला लग्नाच्या पंक्तीत असलेला मसाले भात मस्तपैकी तयार झालाय. खायला खूप अप्रतिम लागतो. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर या आमच्याबरोबर मसाले भात खायला.